नमस्कार, मी स्नेहल. आज आपल्यासोबत आहेत बिग बॉस मराठीचे कंटेस्टंट. म्हणजे सगळ्यांना खरं तर त्यांची भीती वाटायची बिग बॉसच्या घरात, आणि जवळजवळ असंच काहीतरी निर्माण झालेलं त्यांच्याबद्दलचं मत. असे आपल्याबरोबर आहेत आस्ताद काळे. नमस्कार. तुझं मराठी वर्ल्डमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस, कसा आहेस? मजेत आहे खरंच. कसं वाटतंय असं अगदी 100 दिवस तू आता राहून आलायस आणि अचानकपणे अशी वेगवेगळ्या लोकांना भेटायचं आहे किंवा बरेच लोकांचे भेटतायत, रिॲक्शन देत आहेत, कसं वाटतं तुला? आम्हाला तेव्हा वाटायचं, आतमध्ये होतं तेव्हा, की बाहेर पडल्यावर आपल्याला काय काय नव्याने दिसणार आहे. तर माणसं, गाड्यांचे हॉर्न्स ऐकू येणार आहेत किंवा घड्याळ दिसणार आहे, फोन कसा ऑपरेट करायचा विसरायला झालं होतं वगैरे वगैरे बरंच काय काय. पण एक बरं झालं की फिनाले संडेला जी झाली त्याच्या आदल्या दिवशी आम्ही जे 6 जण होतो, आमचे परफॉर्मन्स शूट करायला ऑलमोस्ट 30-40 लोकांचं एक युनिट आत आलं होतं. सो तेव्हा आम्ही जरा माणसं बघितली, जरा 4 वेगळे विषय पण कानावर पडले. त्यामुळे थोडंसं थोडीशी मनाची तयारी झाली होती की माणसांमध्ये वावरू शकू आपण. बाहेरचे काही विषयसुद्धा ओके, हे असं आहे, ते थोडं कंडिशनिंग झालं. मध्ये जे बाहेर पडले 13व्या आठवड्यात, त्यांना थोडा जास्त त्रास झाला असं मला वाटतं. म्हणजे ॲपेटाईट कमी झाला होता, ताप भरला, 1-2 भूषण आणि रेशमताईला थोडा ताप भरला. आऊला खूप त्रास झाला, कारण आऊ एकटी राहते घरात दुर्दैवाने. तर तिला घरातलं ओरिएंटेशन केलं होतं, गॅस कसा चालू करायचं तिला आठवत नव्हतं असं तिने सांगितलं. हे असं काही माझ्या बाबतीत तर नक्कीच नाही घडलं. मी आणि स्मिता जेव्हा रेडी झालो आमच्या डान्स परफॉर्मन्सच्या शूटसाठी, आणि आपण गार्डन एरियामध्ये ते शूट होतं आमचं, बाहेर आलो तेव्हा एक 5 सेकंद लागले मला. अचानक एवढी माणसं, शूटिंगचं इक्विपमेंट आणि ते वातावरण जे ॲक्च्युली रोजचं आहे आमच्यासाठी, पण त्या वातावरणाची सवय व्हायला एक 5 सेकंद लागले. स्मिताला खूप वेळ लागला, स्मिता खूप अशी झाली होती त्या ह्याच्यात. पण बाहेर पडल्यानंतर एकतर साधारण रिॲक्शन्स काय असू शकतात याची जाणीव होती. तेवढा विचार नक्कीच केला होता मी आतमध्ये स्वतःबद्दल, स्वतः काय काय केलं आहे त्याच्याबद्दल. आणि निगेटिव्स पण खूप ऐकायला मिळाले, ज्याची तयारी, कारण एक कलाकार असल्यामुळे क्रिटिसिझमची सवय असलीच पाहिजे आणि ते हेल्दीली, स्पोर्टिंगली घेता आलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि प्रेक्षकांना हक्क आहे मी न आवडण्याचा. सो तो त्यांनी हक्क बजावला आणि त्यांची मतं परखडपणे मांडली, ज्याबद्दल मी आभारी खरंच प्रेक्षकांचा. आणि तितकंच कौतुकही झालं. तर ते सुद्धा त्यासाठी आभार मानू तितके कमी आहेत ॲक्च्युली. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटलं की ज्या क्षेत्रात पुढे आता पुन्हा बाहेर, ते एक आयुष्य 100 दिवसाचं ते संपलं. आता पुन्हा कलेच्या क्षेत्रात पुन्हा काम करायचं आहे, तर इंडस्ट्रीमध्ये साधारण काय आपल्याबद्दल असेल ही एक चिंता होती, ही पण एक चिंता होती. पण इंडस्ट्रीमध्ये एकूण सगळ्यांना ही जाणीव आहे की हे फार सोपं नाही आहे, हे जे काही करून आले ते त्या तिथल्या आतमधल्या सिच्युएशनला हे अशा प्रकारे तिथे रिॲक्ट झालं. म्हणजे ही माणसं वाईट आहेत किंवा ही माणसंच अशी आहेत किंवा हा असाच आहे वगैरे अशी मतं इंडस्ट्रीतल्या कोणी बनवलेली नाही, जी आम्हाला ओळखतात लोक. त्यांचं पण म्हणणं नाही असतं हे थोडं चुकलं, पण ठीक आहे, वी कॅन अंडरस्टँड. सो एकूण पॉझिटिव्ह पण खूप ऐकायला मिळाल्यामुळे बरं वाटतं. येस. परत ती तुला सवय वगैरे झाली का की सतत माईक? नाही, माझं कसं आहे, हे चांगलं म्हणावं का वाईट म्हणावं, हा गुण का दुर्गुण माहीत नाही, पण मी एका प्रोजेक्ट पुरता संबंधित असतो. संपल्यावर आठवणी घेऊन निघतो ऑफकोर्स. म्हणजे आतमध्ये नेहमी हा चर्चेचा विषय होता. मी आणि पुष्कर कायम म्हणायचो, या घराला आम्ही नाही मिस करणार, कारण माझ्यासाठी तो कामाचा सेट आहे. ते प्रोजेक्ट संपलं की सेटशी माझी बांधिलकी फार नसते, मानसिक बांधिलकी. माणसांची येस ऑफकोर्स. आता हे माईक्स किंवा आसपास कॅमेरे असणं हा सुद्धा त्या शोचा, त्या फॉर्मॅटचा एक भाग होता. फॉर्मॅट संपला, तिथनं बाहेर पडलो तेव्हा हे बाहेर पडलं, सिस्टीममधनं बाहेर लगेच. अजून काही अपडेट मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत पाहत राहा मराठी वर्ल्ड.